आता असंच नाही होणार तर काय होणार? जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले, अधिकारी दिरंगाई करायला लागले, मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही. हैदराबादचा गॅझेटियरचा जी.आर काढलाय ना फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी काढलाय ना, मग तुम्ही कुचराई का करताय? लोकांनी या मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅझेटियरनुसार, तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये. कारण अर्ज कसे करतील लोक? अर्ज कमी नाही, याच्यात काय होती? गावात समित्या नाहीत, तहसीलदाराकडे अर्ज घेऊन गेलं की तेव्हा म्हणतो सरकारचे आदेश नाही, एडीएमकडे घेऊन गेलं आम्हाला सरकारनं आणखी सांगितलं नाही. अर्ज कमी नाही होणार तर काय होणार? गोरगरीब अर्ज देणार कुठं? तुम्ही जर गावात समित्या गठीत केल्या तर लोक गावात अर्ज करतील. तुम्ही तहसीलदाराकडे जर सांगितलं तहसीलदाराकडे गॅजेट प्रमाणे अर्ज नेऊन द्या, तर तालुक्यातले मराठवाड्यातले सगळे लोक तहसीलदाराकडे नेऊन देतील. मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेब स्पष्ट आदेश का काढत नाहीत? या ठिकाणी अर्ज लोकांनी द्या. बघा तुम्ही अर्जाचा पाऊस पडतोय, तुम्हाला बघायचं का? तुम्हाला वाटतंय का थोडे अर्ज गेलेत मराठा समाजाचे, मराठा समाज अर्ज करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तुम्ही अभियान लावा. तुम्ही प्रत्येक सरकारला अभियान लावा. मराठा समाजाने ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत हैदराबाद गॅजेटनुसार त्यांनी अर्ज आणून द्या, एवढं म्हणा. एका दिवसात ढिगल पडन तिथं. करा सर्कल वाईज तुम्ही अभियान, गावाचं अभियान करा. चला जाऊ दे, तुम्ही अभियान राबवा. सरकारनं हैदराबाद गॅजेटनुसार ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करा. अमुक तारखेला अभियान राबवण्यात येते असं सरकारनं फक्त एक त्यांचा काही संदेश व्हायरल करा आणि ठिकाण टाका. त्या ठिकाणावर तुम्हाला ढिगल पडलेला दिसणार अर्जाचा. अधिकारी अर्जच घेत नाहीयेत, काय करणार लोक? शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा अधिकारी देत नाही. इतकी वाईट परिस्थिती. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी देत नाहीये. हे कित्येक तरी अधिकारी करताय आणि एकीकडून मग दाखवायचं की मराठ्याने अर्जच नाही केले, मग आता कुणबी प्रमाणपत्र नाही दिले. अहो अर्ज करतीलच कसे? गठीतच समित्याच गठीत नाही आहेत गावात. तहसीलदारकडे गेलं तो डायरेक्ट सांगतोय आम्हाला सरकारचे आदेश नाही. कुठं करायचे अर्ज? ही जाणून बुजून मराठा समाजाची हेळसांड सरकारकडून आणि अधिकाऱ्यांकडून होती. ही प्रमाणपत्र देण्याची, अर्ज स्वीकारण्याची दिरंगाई जी चालली सरकारकडून अधिकाऱ्याकडून ती थांबवा. दिरंगाई करू नका. गॅजेट प्रमाणे आणि गॅजेटियरच्या जे.आर प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, मराठ्यांनी सुद्धा अर्ज करावे. आता इथून पुढे तहसीलदार नाही बी म्हणला तरी अर्ज त्याच्याकडे ठेवून या, पण अर्ज सगळ्यांनी करा. कसं काय देत नाहीत आपण बघू. संभाजीनगरमध्ये तर एकही प्रमाणपत्र वितरित झालेलं नाही. कसं होईल? गाव समित्याच गठीत नाही आहेत. त्यांनी काय सांगितलं? स्थानिक चौकशी अहवाल यानुसार अर्ज करा. कोणाकडे करायचे अर्ज? तहसीलदारकडे घेऊन गेलं तेव्हा तो सरकारचे आदेश नाहीत. गाव लेवलवर द्यावा, तर गावात समित्या गठीत नाहीत. अर्ज कोणाकडे द्यायचे लोकांनी? कसे अर्ज जातील कसे? सरकारच जाणून बुजून ना दुटप्पी भूमिकेत वागायला लागले. एकीकडून जे.आर दिला, दुसरीकडून अर्ज स्वीकारायला अधिकारी सांगतात की आम्हाला आदेश नाही. याचा अर्थ सरकारनं सांगितलं असं देऊ नका आत्ताच. इतके येडे लोक नाही येत ना. पण मराठा समाजासाठी एक चांगली गोष्ट झालेली. गैरसमज मराठा समाजाने कधी लोक सांगतात म्हणून करून घ्यायचा नाही. जसं की आपल्या ग्रामीण भागात बोललं जातं की जमीन आहे पण नावावर नाही. नावावर एकदा जमीन झाली की ती पडक असू द्या, तिला वर्षानं, 6 महिन्यानं, 2 वर्षानं आपण नीट करू शकतो. तसंच गॅझेटियरचं आहे. आपला मराठ्यांचा जे.आरच नव्हता. हैदराबादच्या गॅझेटियरचा जे.आर निघाला आता. त्याच्यामुळं आपल्याला आता काही टेन्शन नाही. तुम्ही 2 दिवसांनी काढा, 15 दिवसांनी काढा, 1 वर्षानं काढा, 6 महिन्यानं काढा, 2 वर्षानं प्रमाणपत्र काढा, अडचण नाही. त्याचं कारण सांगतो. 1994ला ओबीसीसाठी जे.आर काढला. त्या 1994चा जे.आर जी 25-30 वर्षापूर्वी काढला त्याचे आज प्रमाणपत्र काढतात ओबीसीचे लोक. आज सुद्धा जे.आरला एवढं महत्त्वाचं. चंद्रसूर्य असेपर्यंत जे.आर आहे. आता काय टेन्शन नाही. तसंच आपलं हैदराबादचं गॅझेटियरचं जे.आरचं आहे. तुम्ही आज काढा, उद्या काढा, वर्षानं काढा. तुम्हाला मी उदाहरण दिलं. जे.आर निघाला म्हणजे मराठ्यांना टेन्शन नाही. मराठ्यांच्या नावावरती ते चंद्रसूर्य असेपर्यंत झालं. जसं की जमीन आहे पण नावावर नाही, नुसती जमीन आहे, तिचा काय उपयोग नाही. ते नावावर असणं खूप गरजेचं आहे. जे.आर निघणं म्हणजे नावावर झालं. जसं शेताचे आपलं आता शेत रजिस्ट्री झाली, नावावर झालं म्हणजे ते पडक का असताना पण नीट कधी करू शकतो आपण, असं झालेलं आहे. त्यामुळं कुणी गैरसमज पसरेल, काय करेल. जे.आर मात्र आता कायम चंद्रसूर्य आहे तोपर्यंत झालाय. मराठ्यांनी मात्र अर्ज करा. आणि सरकारलाही सांगतो, तुम्ही समित्या गाव लेवलच्या गठीत करा, तहसीलदारांना आदेश द्या,
की कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज जर गॅजेट प्रमाण आला तर ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. शिंदे समितीनं नोंदी शोधल्यात त्याचं पण कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि व्हॅलिडिटी आपण ताबडतोब द्यायच्या. नसता सरकारला जर वाटत असेल की अर्ज कमी येतात तर तुम्ही प्रत्येक गावात किंवा प्रत्येक मराठवाड्यातल्या प्रत्येक सर्कलला तुम्ही अभियान राबवा आणि सांगा या तारखेला आम्ही अभियान घेतोय. हैदराबाद गॅजेटप्रमाणे ज्याला ज्याला अर्ज करायचे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अख्खा गावागावात जर अभियान राबवलं ना तर ढिगं पडतील अर्जाची. मग तुम्हाला कळत